नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडी एवनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा निकाल तिथं जाहीर झालाय आणि या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अभिनंदन, पण ज्यांचं नाही झालंय त्यांच्या अनुषंगानं आता नियोजन कसं असलं पाहिजे की जेणेकरून 2027 मध्ये आपल्याला पोस्ट काढताच आली पाहिजे, अशा पद्धतीचा प्लॅनिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. आता बघा, जास्त करून विद्यार्थ्यांचे मला जे कॉल येत आहेत ते हेच येतात की सर माझं एका प्रश्नामुळे राहिलं, कोणाचं 2 मार्कांनी राहिलं, कोणाचं 10 मार्कांनी राहिलं. आता या विद्यार्थ्यांनी नेमकं करायला काय पाहिजे? आता गावाला जायला पाहिजे, सुट्टी मनवायला पाहिजे की नेमकं काय केलं पाहिजे? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे शांततेचा काळ. शांततेचा काळ म्हणजे इथे आता तुमच्या मागे कोणतीही परीक्षा सध्या परिस्थितीत तरी नाहीये, कारण तुमची परीक्षा ऑलमोस्ट आता वर्षभर पुढे आहे. तर अशा वेळेस काय आपण निवांत राहिलं पाहिजे का? तर उत्तर आहे नाही. तर बघा, शांततेच्या काळात जो विद्यार्थी मेहनत करतो त्याचीच 2027 मध्ये पोस्ट निघणार आहे. आणि ही परीक्षा कशी आहे? तर ही परीक्षा काही पूर्व निघाली म्हणून तुमच्याकडे पोस्ट आहे अशातला भाग नाहीये. म्हणजे तुम्हाला पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे तुम्हाला एकत्रितरित्या जेव्हा तुम्ही क्रॅक कराल तेव्हा तुमच्याकडे पोस्ट राहणार आहे. म्हणून आपल्याला आतापासूनच 2027 साठी कामाला लागायचं आहे. जर तुम्हाला 2027 ची प्लॅनिंग जाणून घ्यायची असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ अवश्य बघावा विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, नेमकं आपल्याला मला जो प्रश्न विचारला जातोय तो काय आहे की सर सुरुवात कुठनं करावी? हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी परत सांगतोय, तुमचा जर कट ऑफ पेक्षा मार्क तुमचे 5 मार्क किंवा 10 मार्कांनी तुम्ही कमी पडला आहात, याचा अर्थ की तुमचा बेसिक फाउंडेशन चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. फक्त काही सिली मिस्टेकमुळे तुम्ही तिथं चुकला आहात. मग अशा वेळेस तुमचे जे जीएस चे बेसिक सब्जेक्ट आहे, म्हणजे जे सब्जेक्ट पूर्व आणि मुख्याला कॉमन असतात, ते तुमचे चांगल्या पद्धतीनं झाले आहे. म्हणजे आता तुम्ही अभ्यास कोणत्या गोष्टीचा केला पाहिजे? तर मुख्य परीक्षेसाठी आतापासून अभ्यास केला पाहिजे. थोडक्यात मी गणित देखील सांगतो तुम्हाला. हे बघा, आता या वर्षीची जी आपली परीक्षा होती ती कधी झाली? 31 मे ला आपली पूर्व परीक्षा झाली. 31 मेच्या नंतर आपली मुख्य परीक्षा कधी आहे? तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपली काय आहे? मुख्याची परीक्षा आहे. आता पूर्व आणि मुख्य मधला गॅप कितीचा होता? तर हा गॅप आहे 4 महिन्याचा. आता बघा, एकंदरीत जर आपण सिलेबस बघितला तर सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला कळून येईल की मुख्यचा सिलेबस हा पूर्वपेक्षा खूप जास्त प्रमाणात. किती? एकंदरीत जर आपण वेटेज काढलं तर जवळपास 86% वेटेज मुख्यला येतं आणि जवळपास 14% वेटेज हे पूर्वला येतं. म्हणजे काय? जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला मुख्यचा अभ्यास आतापासून करणं आवश्यक आहे. म्हणजे हे मी 2027च्या अनुषंगानं तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. तर तेच प्लॅन आपल्याला आज डिस्कस करायचं की सर मुख्यचं करायचं, पण मुख्यचं नेमकं कुठून सुरुवात करायची? तर हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्या पुढे आहे आणि त्याचंच निराकरण इथं मी आज करणार आहे. आता बघा, जनरली युपीएससीचा किंवा एमपीएससीचा जो सिलेबस आहे, या एमपीएससीचा सिलेबस मी ब्रॉडली इथं 2 याच्यात डिवाइड करतो. ठीक आहे, एमपीएससीचा सिलेबस जो आहे तो ब्रॉडली आपण 2 याच्यात डिवाइड करू. एक म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट. आता हा ऑप्शनल सब्जेक्ट तुमच्यासाठी हा वेगळा आहे, हा फक्त मुख्याला आहे. आणि दुसरा म्हणजे काय? तर दुसरा म्हणजे जीएस, जनरल स्टडीज. आता जनरल स्टडीज मध्ये परत याचे 2 भाग पडतात. एक भाग असा असतो की ज्याला आपण कॉमन सेक्शन म्हणतो. ठीक आहे, कॉमन सेक्शन. आणि दुसरा भाग आहे ज्याला आपण म्हणतो अनकॉमन सेक्शन. ठीक आहे, आता कॉमन सेक्शन आणि अनकॉमन सेक्शन मधला नेमका फरक काय आहे? तर कॉमन सेक्शन मध्ये असा सेक्शन की ज्याचा जीएसचा टॉपिक तुम्हाला प्रिलियम्स आणि मेन्स या दोन्ही ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारले जातात, अशा टॉपिकला आपण कॉमन सेक्शन मध्ये तिथं गणल्या जाऊ. आणि अनकॉमन सेक्शन मध्ये कोणते टॉपिक येतात? जे टॉपिक फक्त आणि फक्त मुख्यमध्ये विचारले जातात, असे टॉपिक्स विद्यार्थी मित्रांनो अनकॉमन सेक्शन मध्ये येतात. म्हणजे जीएसचा जो सिलेबस आहे तो आपण 2 याच्यात डिवाइड केला, कॉमन सेक्शन आणि अनकॉमन. अनकॉमन मध्ये कोणते पार्ट? जे फक्त मुख्यमध्ये आहे असे जीएसचे सेक्शन्स ते येतील. कॉमन सेक्शन मध्ये जे जीएसचे टॉपिक्स तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्हीकडे आहे असे सेक्शन्स कॉमन सेक्शन मध्ये येतील. आणि ऑप्शनल सब्जेक्ट तर हा फक्त आणि फक्त कुठे आहे? मुख्यमध्ये आहे. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवा. तर सिलेबसचं तुम्हाला एवढं अवलोकन करणं आवश्यक आहे. तुम्हाला या गोष्टी ज्ञात असणं आवश्यक आहे की एमपीएससी सिलेबस मध्ये एक ऑप्शनल आहे आणि एक जीएस आहे. ऑप्शनल फक्त मुख्यला आहे आणि जीएस मध्ये 2 पार्ट पडतात, कॉमन सेक्शन आणि अनकॉमन सेक्शन. कॉमन सेक्शन मध्ये असा सेक्शन की जो पूर्व आणि मुख्य या दोन्हीकडे विचारला जातो आणि अनकॉमन सेक्शन मध्ये असा सेक्शन की जो फक्त आणि फक्त कशात आहे? मुख्यमध्ये आहे. तर अशा पद्धतीनं तुमचं अवलोकन सिलेबसचं असलं पाहिजे. आता तुम्हाला एवढं तर कळलंय की जीएसचं कॉमन आणि अनकॉमन सेक्शन हे 2 पार्ट आहे. आता अभ्यास करताना सुरू कुठून करायचा हे मी तुम्हाला सांगतोय. आता आपल्याला सुरू करायचा आहे अभ्यास हा म्हणजे अनकॉमन सेक्शन पासून. कुठून सुरू करायचा आहे?
अनकॉमन सेक्शन म्हणजे असे पार्ट्स की जे फक्त जीएस मध्ये फक्त मुख्यमध्ये आहे, असे जनरल स्टडीजचा सिलेबसचे पार्ट पहिले आपल्याला काय करायचं आहे, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि यासोबत आता आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शनलचा देखील अभ्यास तिथं करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता अनकॉमन सेक्शन म्हणजे कोणते कोणते विषय, तर यामध्ये एकतर इथिक्सचा सर्वात मेन सब्जेक्ट आहे, GS4 अख्खा नवीन आहे. आणि तो GS4 चा जो सब्जेक्ट आहे तो फक्त आणि फक्त कुठे आहे, मुख्यमध्ये आहे, तो पूर्वमध्ये नाही. तर इथिक्स एक झाला, इंटरनल सिक्युरिटी एक झाला, इंटरनॅशनल रिलेशन एक झाला, मग गव्हर्नन्स, ठीक आहे, प्रशासन ज्याला आपण म्हणतो, तर गव्हर्नन्सचा सेगमेंट जो आहे तो देखील कुठे आहे, तो देखील फक्त मुख्यमध्ये आहे. मग आपलं वर्ल्ड हिस्ट्री झालं, ठीक आहे, वर्ल्ड हिस्ट्री, इंडियन सोसायटी, डिझास्टर मॅनेजमेंट, या सगळ्या जे काही टॉपिक ते जे फक्त आणि फक्त मुख्यमध्ये आहे, याला आपल्याला आता टार्गेट करायचं आहे. म्हणजे काय, आता हा जो चालू महिना आहे विद्यार्थी मित्रांनो तो जून आहे, म्हणजे जून पासून डिसेंबर पर्यंत तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे, तर जून पासून डिसेंबर पर्यंत हे जे काही अनकॉमन टॉपिक आहे, यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री झालं, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, ठीक आहे, पोस्ट इंडिपेंडन्सचा टॉपिक, वर्ल्ड हिस्ट्री, गव्हर्नन्स, IR, इंटरनल सिक्युरिटी, इथिक्स असू द्या, ठीक आहे. मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी अजून एक आहे, ठीक आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ते जनरल सायन्स आपल्याला पूर्वमध्ये असतं, पण इथे जे काही आहे ते काय आहे, तर ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी, याचा देखील अभ्यास आपल्याला चांगल्याने करायचा आहे. तर एवढे जे टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे टॉपिक फक्त आणि फक्त मुख्यचे आहे. म्हणून आता अभ्यासाला सुरू करताना पहिले मुख्यवर फोकस करा. आणि जे अनकॉमन सेगमेंट आहे म्हणजे काय, हे टॉपिक्स तुम्हाला पूर्वमध्ये नाही आढळतील, हे फक्त आणि फक्त मुख्यमध्ये आढळतील. तर म्हणून याचा अभ्यास आतापासून करायला सुरुवात करा. आणि सोबत ऑप्शनल आणि प्लस तुमचं करंट अफेअर, चालू घडामोडी ज्या आहे त्या तुम्हाला कंटिन्यू करणं आवश्यक आहे. आणि याच्यासोबतच तुम्ही उत्तर लिखाण, आन्सर रायटिंग देखील आतापासून करायला पाहिजे. कारण ही योग्य वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे पर्याप्त नॉलेज आहे. कारण तुमचा जो मार्क तुम्हाला पूर्वमध्ये मिळालेले आहे ते कट ऑफ पेक्षा तुमचे 2 मार्क, 5 मार्क किंवा 10 मार्कांनी कमी पडल्यात. म्हणजे तुमच्याकडे बेसिक अंडरस्टँडिंग, बेसिक नॉलेज आहे, ते तुम्ही उत्तर लिखाणाच्या माध्यमातून अजून त्याला काय करू शकता, अजून त्याला फ्रक्टिफाय करू शकता, म्हणजे त्याला अजून तुम्ही बेस्ट बनवू शकता. मग त्यासाठी उत्तर लिखाण करणं आवश्यक आहे. म्हणजे एवढे सेक्शन, जो जीएसचा हे अनकॉमन सेक्शन आहे तो तुम्ही आतापासून करा, सोबत ऑप्शनल करा, करंट अफेअर आणि आन्सर रायटिंग. आता किती वेळ करायचा सर अभ्यास, आता जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करत असाल तर माझं म्हणणं असं आहे की सरळ सरळ तुम्ही आतापासून 10 तास अभ्यासाला लागा, ठीक आहे, किमान 10 तास तरी तुम्ही केला पाहिजे. त्या 10 तासामधलं जवळपास आपण पकडूया 4 तास तुम्ही ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास केला, ठीक आहे, 4 तास ऑप्शनल सब्जेक्टचा, 4 तास तुम्ही जवळपास जीएसचा अभ्यास केला, ठीक आहे, 4 आवर्स तुम्ही जीएसचा अभ्यास केला, 4 आणि 4 8, 1 तास तुम्ही करंट अफेअरला द्या. या करंट अफेअर मध्ये तुम्ही अर्धा तास न्यूजपेपर वाचा आणि अर्धा तास तुमची जी मॅगझिन असेल करंट अफेअर्स मधली ती तुम्ही वाचू शकता. न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे. का बरं आवश्यक आहे, कारण आपल्याला उत्तर लिखाण करताना आपल्याला तिथे वैचारिक क्षमता वाढवायची आहे. जितकी त्या विद्यार्थ्याची वैचारिक क्षमता चांगली तितके तो उत्तर चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. आणि उत्तर लिहिताना आपल्याला विश्लेषणात्मक उत्तर लिहिणं आवश्यक आहे. म्हणून न्यूजपेपरमध्ये ऍटलिस्ट 1-2 जे चांगले आर्टिकल असतात ते वाचा, संपादकीय वाचला तरीही चालेल, म्हणजे त्याच्यातून आपली विचारधारा, थॉट प्रोसेस डेव्हलप होते. म्हणून करंट अफेअरचा अर्धा तास न्यूजपेपर आणि अर्धा तास मॅगझिन हे, आणि आन्सर रायटिंग किमान 1 तास दिवसाला. यामध्ये ऑलरेडी आपला डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम चालू आहे, जो सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. जर तुम्हाला डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर अगेन डिस्क्रिप्शन मध्ये माझा वैयक्तिक नंबर दिलेला आहे, डायरेक्टली मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करू शकता. दररोज सकाळी 10 वाजता एक प्रश्न टाकला जातो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 तासात लिहायचं असतं. आणि त्यानंतर 12 ते 1च्या दरम्यान त्याचं मॉडेल आन्सर टाकलं जातं. आणि दुपारी 1 वाजता पहिल्या प्रश्नाचं डिस्कशन होतं आणि दुपारी 3 वाजता दुसऱ्या प्रश्नाचं डिस्कशन होतं. आणि प्रॉपर डिस्कशनच्या माध्यमातून तो टॉपिक, पूर्णच्या पूर्ण टॉपिकचा अभ्यास तिथंच करून घेतला जातो. अशा पद्धतीनं हा प्रोग्राम ऑलरेडी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही रन करतोय. जर तुम्हाला जॉईन करायचा असेल, अगेन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही करायलाच पाहिजे. कारण उत्तर लिखाणाशिवाय विद्यार्थी मित्रांनो दुसरा पर्याय नाही. तुम्ही जर असा विचार करत असाल, सर आता तर माझी परीक्षाच नाहीये म्हणून मी उत्तर लिखाण आता का बरं करावं, मी नंतर जेव्हा माझी पूर्वज होऊन जाईल त्याच्यानंतर मी करेल, पण तेव्हा वेळ राहत नाही. ज्या विद्यार्थ्यांची निघाली आहे त्यांचे हाल कसे होत आहेत हे तुम्ही बघा. कारण जर ज्यांनी उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस आता केली नाही, अगेन 2027 मध्ये तुमच्या पुढेही सेम परिस्थिती उद्भवू शकते. म्हणून स्वतःला 10 वेळा कचाट्यात टाकू नका, ठीक आहे, द्विधा परिस्थितीत अडकवू नका. म्हणून ही योग्य वेळ विद्यार्थी मित्रांनो. आन्सर रायटिंग आता करू शकता, करंट अफेअर करा, ऑप्शनल सब्जेक्ट 4 तास करायलाच पाहिजे. 500 मार्काचा सब्जेक्ट आहे. आपण आता काय करतो, मी पुष्कळशा विद्यार्थ्यांसोबत बोललो, ते मला म्हणत होते की सर आतापर्यंत आम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडलाच नाही.
अरे तुम्ही पूर्व परीक्षा तुमची झाली, तुमच्याकडे अजूनपर्यंत ऑप्शनल सब्जेक्ट काय आहे, घ्यायचा आहे हेच क्लिअरिटी नाहीये, मग कशी परीक्षा तुम्ही काढली असती? म्हणून लक्षात ठेवा, आताच ऑप्शनल सब्जेक्ट निवडा आणि दिवसाला 4 तास अभ्यास. हे लक्षात ठेवा, जून पासून डिसेंबर पर्यंत हा टार्गेट असला पाहिजे. यामध्ये उत्तर लिखाण, करंट अफेअर्स, ऑप्शनलचं किमान 2 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे, की जेणेकरून डिसेंबर पर्यंत या सगळ्या बाबी जर तुम्ही कंप्लीट केल्या, मग जानेवारीपासून फुल फ्लेजेडली आपल्याला कशाच्या मागे लागायचं आहे? पूर्वच्या मागे आपल्याला तिथं लागता येईल. तर हा झाला आपल्या प्लॅनचा फेज 1. ठीक आहे, आता याच्यामध्ये फेज 1 मध्ये या गोष्टी झाल्या. आता दुसरा जो आहे फेज, त्याला आम्ही म्हणतो फेज 2. ठीक आहे, तर पहिल्या फेजमध्ये फक्त आणि फक्त मुख्याच्या मागे लागायचं आहे आणि थोडं थोडं तुम्ही पूर्वचा देखील अर्धा तास 1 तास अभ्यास करू शकता. फेज 2 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? फेज 2 म्हणजे हा सुरू होतो तुमचा जानेवारी 2027 पासून तर फेब्रुवारी 2027 पर्यंत. आता या फेज 2 मध्ये तुम्हाला मुख्यत्वे टार्गेट करायचं आहे प्रिलिम्सला, पण सोबत सोबत तुम्हाला मुख्यचं काय करायचं आहे? तर आन्सर रायटिंग करायचं आहे. काय करायचं आहे? आन्सर रायटिंग इथं कंटिन्यू करायचं आहे. 2 महिने, किमान 2 महिने करा, किंवा ऍटलीस्ट 1 तास नव्हे तर अर्धा तास तरी करा. एक जीएसचं उत्तर लिहा आणि एक ऑप्शनलचं उत्तर लिहा, एवढं तरी. पण मेन फोकस कशावर असला पाहिजे? पूर्ववर. आता इथे तुम्ही 9 तास 10 तास मी आता सांगितले होते, पण इथे म्हणजे जेव्हा जानेवारी महिना आला मिनिमम तुमचा अभ्यास 11 तास झालाच पाहिजे. ठीक आहे, 11 तास झालाच पाहिजे. मग या 11 तासापैकी इथं 1 तास तुम्ही या मेन्सला द्या, आन्सर रायटिंगला, पण उर्वरित जे 10 तास आहे ते 10 तास तुमचे पूर्वला तुम्ही दिलेच पाहिजे. आणि इथे सुरुवात करताना तुम्हाला 4 प्रमुख सब्जेक्ट म्हणजे कोणते? हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तर हे 4 सब्जेक्ट तुम्ही या 2 महिन्यात कोणत्या हलते तुमच्या झालेच पाहिजे. 15-15 दिवस प्रत्येकाला द्या. याचा ऑलरेडी अभ्यास तुम्ही केलेला आहे म्हणून इथे तुम्हाला जास्त तिथे जड जाणार नाही, पण कन्सेप्ट जे आहे ते कन्सेप्ट योग्य पद्धतीनं समजून घ्या. कारण आपण सिली मिस्टेक केल्यामुळेच आपली पूर्व परीक्षा अडकली आहे, म्हणून यांना जास्त वेटेज द्या. कारण या 4 सब्जेक्टवर तुमच्या पूर्व परीक्षेचे जवळपास 60 प्रश्न इथं या 4 सब्जेक्टवर येतात. म्हणजे 60% वेटेज तुमच्या पेपरचा या 4 विषयांना आहे. म्हणून जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान या 4 विषयांना जास्त फोकस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो तिसरा फेज आहे, ज्याला आपण फेज 3 म्हणतोय, या तिसऱ्या फेजमध्ये फक्त आणि फक्त प्रिलिम्सच्या मागे हात धुवून लागा. ठीक आहे, याच्यामध्ये मग काय आहे? प्रिलिम्स मध्ये तुम्हाला बेसिकली जनरल सायन्स, ठीक आहे, जनरल सायन्स आणि एन्व्हायरमेंट, कारण बाकीचे सब्जेक्ट जे आहे ते बाकीचे सब्जेक्ट ऑलरेडी आपण कव्हर केले आहे. जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर तर आपल्याला 1 तास अविरत द्यायचाच आहे. मग त्याचाच फायदा तुम्हाला करंट अफेअर मध्ये इथे होणार आहे. तर हे सब्जेक्ट म्हणजे हे स्पेसिफिकली सुरू होतं मार्च पासून मे पर्यंत. मार्च पासून मे मध्ये जर तुमची परीक्षा असेल तर तोपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त पूर्व याच्यामध्ये हे जे 3 सब्जेक्ट आहे लवकर होतील आणि उरलेला जो कालावधी आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायची आहे? रिव्हिजन. म्हणजे तुम्हाला रिव्हिजनसाठी तब्बल 1 ते 1.5 महिना मिळतो आहे, हे लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर तुम्ही हे वरून तर सांगितलं, पण ऍक्च्युअली हे नियोजन कसं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी एओनएस अकॅडमीच्या वतीनं ऑलरेडी आपण काय केलेलं आहे? एक मेंटरशिप प्लॅन आपण ऑलरेडी बनवलेला आहे, ज्याला आपण अश्वमेध हे नाव दिलेलं आहे. जर तुम्हाला डेली बेसिसवर टार्गेट हवा असेल, डेली बेसिसवर कसा अभ्यास करायचा याचं नियोजन हवं असेल आणि तुमच्याकडनं जर कोणी अभ्यास करून घेणार असला पाहिजे, तर मी स्वतः हा अश्वमेध जो प्लॅन आहे तो राबवतोय. आणि याच्यामध्ये बघा प्रॉपरली सगळ्या गोष्टी, टॉपिक काय आहे, डे वाईज, पहिल्या दिवशी काय अभ्यास करायचा, टॉपिक कोणता, टॉपिक मधले कोणत्या सब टॉपिक्स आहे तुमचे तेवढे त्या दिवसात झालेच पाहिजे. आणि प्रॉपर किती तास अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये किती तास जीएस ला द्यायचं आहे, ऑप्शनला द्यायचं आहे, याचं सगळं नियोजन, या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आम्ही इथे केलेल्या आहे. आणि आता मी जो हा प्लॅन तुम्हाला थोडक्यात सांगितला, सेम प्लॅन या स्पेसिफिक एक्सेल शीटवर तुम्हाला तिथे मिळणार आहे. आणि याच्यामध्ये प्रॉपर आम्ही रिव्हिजन देखील ठेवलेली आहे की रिव्हिजन कशी करायची. उत्तर लिखाणासाठी स्पेशल तिथं दिवस आम्ही अलॉकेट केलेले आहे की जेणेकरून तुमचं सगळं रिव्हिजन प्लस आन्सर रायटिंग सगळ्या गोष्टी होईल. मग याच्यानंतर फेज 2 इथे जो आहे हा इथं प्रिलिम्स आणि मेन्सचा जो फेज 2 आहे, ज्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की पॉलिटी, इकॉनॉमिक्सचा सिलेबस प्रॉपर होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर फेज 3 आला तर फक्त प्रिलिम्सचा अभ्यास आणि मग टेस्ट पेपर कसे द्यायचे, काय द्यायचे, याचं सगळं नियोजन संडे टू संडे याच्यामध्ये तिथे तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि हा जो प्लॅन आहे म्हणजे आतापासून जर तुम्ही या मेंटरशिप बॅचला जॉईन कराल
तर ही मेंटरशिपची बॅच आहे अश्वमेधची, ही 1-to-1 मेंटरशिपची बॅच आहे. म्हणजे मी फक्त 50 पोरांना याच्यात एनरोल करतोय. ऑलरेडी 30 ऍडमिशन झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जर तुम्ही या मेंटरशिप बॅचला जॉईन करत असाल तर मी स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की कोणत्या वेळेला काय करायला पाहिजे, आणि मी स्वतः या सगळ्या गोष्टी करवून घेणार आहे. याच्यामध्ये आठवड्यातून एक कॉल मी तुमच्यासोबत वैयक्तिकरित्या डिस्कस करू, काय तुमचा प्रोग्रेस आहे, कशी प्रोग्रेस आहे आणि पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग कसं आहे, या सगळ्या बाबी मी तिथे तपासणार आहे आणि तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी करवून घेणार आहे. कारण लक्षात ठेवा, कोणत्या हेल्थीत जर 2027 मध्ये पोस्ट काढायची असेल तर आपल्याला नियोजन, प्लॅनिंग आणि डिसिप्लिन या 3 गोष्टी फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. जो विद्यार्थी या गोष्टीवर, या 3 क्वालिटीज इथं त्याच्यावर अंमलबजावणी करेल त्याचं सिलेक्शन निश्चितच होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा प्लॅन इथं मी डिझाईन केलेला आहे. जर तुम्हाला या मेंटरशिप प्लॅन हवा असेल तर सरळ तुम्ही काय करा, तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 वर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. ऍटलीस्ट मेंटरशिप लावायची नाही लावायची हा नंतरचा विषय, पण हा प्लॅन तरी तुम्ही घेऊन टाका की जेणेकरून कसं करायचं आहे, काय करायचं आहे, नियोजन तरी तुम्हाला कळेल. आणि हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा प्लॅन सगळ्यांसाठी कॉमन राहणार नाही. जे 50 विद्यार्थी एनरोल करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी इंडिव्हिज्युअल लेवलवर याच्यामध्ये बदल तिथं केल्या जाणार आहे. कारण प्रत्येकाच्या स्ट्रेंथ, विकनेस सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे काय तर प्रत्येक विद्यार्थ्याचं या प्लॅन अंतर्गत स्वॉट अनालिसिस केलं जाणार आहे. ठीक आहे, त्याचे स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, अपॉर्च्युनिटीज काय आहे, टेक्निक्स काय, या सगळ्या बाबी त्याला तिथं तपासल्या जाणार आहे. आणि त्याच्या आधारावर या प्लॅन मध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याच्या आधारावर तिथं बदल करण्यात येणार आहे. म्हणजे या सगळ्या बाबी आपण एक सायंटिफिक पद्धतीनं हा प्लॅन डिझाईन केलेला आहे आणि प्रत्येकाच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स देखील या प्लॅन मध्ये तिथं ऍड करता येणार आहे. म्हणजे असं होणार नाही की हा प्लॅन सगळ्यांनाच मी सेम चिपकवतोय म्हणून, असं काही होणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्यासोबत पहिले माझा 1-to-1 कॉल होईल. त्या कॉलमध्ये सगळं नियोजन त्याला सांगितलं जाईल, त्याच्याकडनं गोष्टी घेतल्या जातील आणि त्याच्या आधारावर तुमच्यासाठी हा प्लॅन कस्टमाइज केला जाणार आहे. म्हणूनच या प्लॅनसाठी स्पेसिफिक फक्त 50 पोरं याच्यासाठी घेतोय, कारण त्याच्यावरती माझी कॅपॅसिटी नाहीये आणि मला कोणत्याही विद्यार्थ्यासोबत एक सबस्टँडर्ड त्याला क्वालिटी द्यायची नाहीये, प्रत्येकाला अप टू मार्क द्यायचा. म्हणून या सगळ्या बाबी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आणि या मेंटरशिप प्लॅन मध्ये याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन तर मिळणारच आहे, मार्गदर्शना व्यतिरिक्त जे नोट्स आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करू, तुमचे उत्तर लिखाण जे आहे ते उत्तर लिखाण चेक करून घेण्याची सुद्धा हमी आम्ही या प्रोग्राम अंतर्गत इथं घेतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा जो मेंटरशिप प्लॅन मी आता सांगितला अश्वमेधचा जर हा जॉईन करायचा असेल तर निश्चितच तुम्ही जॉईन करायलाच पाहिजे. कारण मार्गदर्शनाशिवाय एवढ्या कालावधीमध्ये प्रॉपर प्लॅनिंग ना, प्रॉपर डिसिप्लिन जर करायचं असेल तर तुम्ही निश्चितच जॉईन करा की जेणेकरून हमखास आपल्याला पोस्ट 2027 मध्ये मिळालीच पाहिजे. तशा पद्धतीचं हे नियोजन आहे. आणि म्हणून तुम्हाला परत सांगतोय आणि विनंती करतोय की आतापासून प्रिलिम्सच्या मागे धावू नका. प्रिलिम्स तुमची जी राहिलेली आहे ती फार कमी मार्कांनी राहिली आहे आणि मुख्यत्वे तुम्ही सिली मिस्टेक्स केलेल्या आहे. स्वतः पेपरचं निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजून येईल की 3-4 प्रश्न असे होते की जे मला सुटत होते पण माझ्या सिली मिस्टेकमुळे राहिलेले असे जास्त विद्यार्थी आहेत. आणि मला भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, सर 2 सिली प्रश्न चुकले, हे चुकले, ते चुकले. पण आता जे झालं ते झालं, त्याच्यावर आता टिकून राहू नका. आता पुढची वाटचाल कशी आहे त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. आणि त्या अनुषंगानेच सांगतोय की आतापासून मुख्यच्या मागे धावा, मुख्यचा अभ्यास आता करा. मुख्यचा अभ्यास जितक्या चांगल्या पद्धतीनं आता करून ठेवाल, सोबत ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे सगळ्या गोष्टी, तेवढा फायदा तुम्हाला पूर्व झाल्यानंतर होणार आहे. आणि तेव्हा फक्त तुम्हाला उत्तरच लिहायचं आहे आणि अनालाइज करायचं आहे, तेवढा तुम्हाला पूर्वच्या नंतर करावं लागेल. म्हणजे तेवढी मेहनत तुमची तेव्हा वाचणार आहे आणि एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आतापासूनच तो तुम्हाला तयार करायचा आहे. म्हणून उत्तर लिखाणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. जर तुम्हाला डेली आन्सर रायटिंग जॉईन करायचं असेल तरी या नंबरवर कॉल करा. मेंटरशिप जॉईन करायची असेल तरी कॉल करा. म्हणजे कोणतेही डाऊट असतील, काही तुम्हाला वैयक्तिक समस्या असतील परीक्षेसंदर्भातल्या, तरीही तुम्ही मला काय करू शकता, या नंबरवर कॉल करू शकता. फील फ्री टू कॉल. काही विचार करू नका की सर काय विचार करतील, तो काय विचार करेल. कोणी काही विचार करत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर परीक्षा क्रॅक करायची असेल तर सरळ मोबाईल फोन उचला आणि मला या नंबरवर कॉल करा. अगेन तुम्हाला परीक्षेसंदर्भातली कोणतेही अपडेट जर हवे असेल किंवा चालू घडामोडी संदर्भातली काही माहिती हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल आहे. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा अदरवाईज टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आमचा अश्वमेध प्रोग्राम जो मी आता तुम्हाला मेंटरशिप बद्दल सांगितलं तर हाच अश्वमेध प्रोग्राम आहे आणि हा 1-to-1 मेंटरशिप प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम फक्त रिपीटरसाठी आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही. नवीन विद्यार्थ्यांसाठी दुसरा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. तर त्या अंतर्गत जर तुम्ही ऑलरेडी मिनिमम 1 अटेम्प्ट दिलेला असेल आणि जर तुम्हाला 2027 मध्ये कोणत्याही परिस्थितीत जर पोस्ट काढायची असेल तर त्यासाठी हा अश्वमेध प्रोग्राम आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या प्रोग्राम संदर्भात देखील माहिती हवी असेल, जॉईन करायचा असेल,
सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 वर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, हा बघा हाच प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो जो आम्ही डेली आन्सर रायटिंग अंतर्गत इथे आम्ही रन करतोय. या प्रोग्राम अंतर्गत आम्ही दिवसाला 2 प्रश्न देतोय, एक प्रश्न इथिक्सचा आणि एक प्रश्न जीएसचा. अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत आणि यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप चॅनल आणि एक टेलिग्राम ग्रुप देखील बनवलेला आहे. त्या ग्रुपवर प्रत्येक दिवशी सकाळी 10 वाजता प्रश्न पडतो. 10 ते 12 मध्ये तुम्हाला उत्तर लिहावं लागतं. उत्तर लिहून पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टाकावं लागतं आणि 12 ते 1 च्या दरम्यान मॉडेल आन्सर पडतं. मॉडेल आन्सरवर जे डिस्कशन आहे पहिल्या प्रश्नाचं 1 वाजता, दुसऱ्या प्रश्नाचं 3 वाजता. अशा पद्धतीनं डिस्कशन हे फ्री ऑफ कॉस्ट होत आहे, म्हणजे याचा लाभ तुम्ही अवश्य घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला डेली आन्सर रायटिंगचे प्रश्न चेक करून हवे असतील तर यासाठी फक्त आम्ही 5,999 रुपये चार्ज करतो, ज्या अंतर्गत तुमचे दिवसाचे 2 प्रश्न तिथे चेक करून मिळणार आहे. तर या संदर्भात देखील जर तुम्हाला माहिती हवी असेल तर अगेन मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा. आता यानंतर सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे इथिक्सचा विषय, कारण या एका विषयावर 250 मार्काचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही याला टाळून चालणार नाही. म्हणून जर तुम्ही 2027 नियोजन करत असाल तर आतापासून मी तुम्हाला काय सांगितलं की पहिले इथिक्सवर हात घाला आणि त्याच्यावर परफेक्शन आणा, कारण 250 पैकी किमान 110 ते 120 मार्क तुम्हाला इथिक्स मध्ये पडलेच पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे की जेणेकरून हमखास माझी पोस्ट 2027 मध्ये माझ्याकडे असलीच पाहिजे. ठीक आहे, तर यामध्ये इथिक्स साठी निलेश सर आपल्याकडे आहे. निलेश सरांनी इंग्लिश आणि मराठीमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. जर या बॅच संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असेल तर अगेन 9403692940 या टॉपिकवर या नंबरवर तुम्ही निलेश सरांना संपर्क साधू शकता. यामध्ये तुमचं उत्तर लिखाण, तुमच्या नोट्स सगळ्या गोष्टी तिथे इन्क्लूड केलेल्या आहे. आणि जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि जर तुमचा कट ऑफ पेक्षा 15 मार्कापेक्षा जास्त कट ऑफ जर तुमचा राहिलेला असेल तर अशा परिस्थितीत विद्यार्थी मित्रांनो तुमचं बेसिक कच्चं आहे. म्हणून तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी आमची नवीन बॅच आहे ती म्हणजे समर्पण बॅच. या बॅच मध्ये बेसिक फाउंडेशन पासून सगळ्या गोष्टी तिथं कव्हर केल्या जाणार आहे. म्हणजे पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू हे 3ही टप्पे इंटिग्रेटेड बॅच मध्ये आम्ही कव्हर करणार आहे. ठीक आहे, तर ही जी बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो ही फक्त 29,999 रुपयाला अवेलेबल आहे. आणि आता सध्या परिस्थितीत अर्ली बर्ड ऑफर म्हणून आम्ही 10% डिस्काउंट देतोय. म्हणजे हीच बॅच तुम्हाला 24,999 ला फक्त तिथं मिळणार आहे. आणि यामध्ये इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटीज देखील तिथं आम्ही दिलेली आहे. यामध्ये तुमचा पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू तिन्ही टप्पे कव्हर होतील. पूर्वची टेस्ट सिरीज, मुख्यची टेस्ट सिरीज, जे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे ती लाईफ टाइम साठी मिळणार आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही बॅच विकत घेतली तर याचा फायदा तुम्ही वर्षानुवर्ष घेऊ शकता. ठीक आहे, आणि मार्गदर्शन तुम्हाला जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आमच्याकडून मार्गदर्शन, मेंटरशिप या सगळ्या बाबी या बॅच अंतर्गत तुम्हाला दिल्या जाणार आहे. जर तुम्हाला या संदर्भात जर इन्क्वायरी करायची असेल तर अगेन आमचे नंबर दिलेले आहे. या कोणत्याही दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे जे विविध कोर्सेस मी सांगितले याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आमचा EONIS अकॅडमीचा ऍप आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन EONIS सर्च केलं तरी तुम्हाला आमचा ऍप दिसेल. ते डाउनलोड करा. त्यावर विविध फ्री कोर्सेस देखील आम्ही टाकलेले आहेत, त्याचा लाभ तुम्ही अवश्य घ्यायला हवा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही बॅच संदर्भात काही माहिती हवी असेल, जर तुम्हाला मेंटरशिप लावायची असेल, अश्वमेध मेंटरशिप असू द्या किंवा डेली आन्सर रायटिंग प्लॅन तुम्हाला जर जॉईन करायचा असेल किंवा कोणताही डाऊट असेल परीक्षे संदर्भातला तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा 8806242059. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.